मंगळवार रोजी अमरावती महानगरपालिकेची मासिक आमसभा मनपाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली। सर्वसाधारण सभेसमोर चर्चेला जाणाऱ्या कामकाजाची सूची ठेवण्यात आली। सुरुवातीला मागील सभेचे कार्यवृत्तांत वाचून कायम करण्यात आले। आमसभेत घनकचरा व्यवस्थापनाच्या मुद्द्यावर प्रशासनाला घेरत डीपीआर तयार करणाऱ्या मार्क्स प्लॅनिंग अँड इंजिनियर्स या कंपनी संदर्भात प्रश्नाचा वर्षाव करत हा विषय चांगलाच तापला। साफसफाईच्या एकल कंत्राटाच्या क्रमाचा कालावधी 5 वर्ष करण्याचा हा ऐनवेळी प्रस्ताव ठेवण्यात आला असून याशिवाय घनकचरा व्यवस्थापनाचा 38 कोटी रुपये खर्चाचा विस्तृत प्रकल्प अहवाल डीपीआर तसेच मदर डेअरीकरिता मनपाच्या 14 जागांना परवानगी देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला। घनकचरा व्यवस्थापनांतर्गत विकेंद्रीकरण करून 3 प्रक्रिया प्रकल्प अहवालात प्रस्तावित करण्यात आले। तसेच महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजनेअंतर्गत वित्तीय आकृतीबंध तत्वे निश्चित करण्यात आले। तसेच राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ संचालित मदर डेअरी फूड अँड व्हेजिटेबल प्रायव्हेट लिमिटेड यांना मिल्क बूथ लावण्याकरिता अमरावती शहरामध्ये 14 ठिकाणी परवानगी देण्यात यावी असा प्रस्ताव यावेळी ठेवण्यात आला। आमसभेत स्वच्छतेच्या तसेच महापालिका हद्दीत सार्वजनिक शौचालय व मूत्रीघर या विषयावर नगरसेवकांची हो हल्ला घेत वातावरण चांगलेच तापले। आमसभेत काड्डयो या विषयासोबत इतर विषयांना मंजुरी देण्यात आली। आमसभेत मनपा आयुक्त हेमंत पवार, मनपा सह आयुक्त महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्याताई टिकले, स्थायी समिती सभापती तुषार भारतीय तसेच सर्व प्रभागातील नगरसेवक नगरसेविका यावेळी उपस्थित होते। मागील काही महिन्यांपासून अमरावती शहरामध्ये गुटखा माफियांचा हैदोस बघायला मिळत आहे। खुलेआम गुटखा तस्करांकडून अवैधरित्या गुटख्यांची तस्करी करण्याच्या घटनेमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते। 19 डिसेंबर रोजी गुप्त माहितीच्या आधारावर अन्न औषधी विभागाने गुलशन मार्केट येथील शारदा रिचार्ज व न्यू ईगल सेल्स या 2 दुकानांमध्ये छापा मारून 15 लाख रुपयाचा गुटखा जप्त केला। यापूर्वी सुद्धा याच दुकानांमधून लाखोंचा गुटखा जप्त करण्यात आला होता। तसेच मागील वर्षी चौधरी चौक येथून 1 कोटी रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला होता। गुटखा माफिया हा गुटखा अतिरिक्त दराने विकल्याची माहिती आहे। 19 डिसेंबर रोजी छापामार कारवाई डीसीपी यांच्या देखरेखीत करण्यात आली। यावेळी डीसीपी यांनी दिली अधिक माहिती। आज गोपनीय माहिती मिळाली की न्यू ईगल सेल्स या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गुटख्याचे प्रोडक्ट्स आहेत आणि अवैधरित्या त्यांनी साठवणूक केलेली आहे। माहिती मिळाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन कोतवालीचे अधिकारी आणि फूड अँड ड्रग्सचे FSO वाकडे साहेब यांच्यासोबत येऊन छापा घातला असता त्या ठिकाणी आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये अवैधरित्या साठवणूक केलेली आढळली। सर्व माल आता जप्त करण्याची प्रोसेस सुरू आहे आणि 11,21,000 एवढ्याचा तो आम्ही माल जप्त केलेला आहे। पुढील प्रोसेस आता फूड अँड ड्रग्सचे अधिकारी पार पाडित आहेत। 18 डिसेंबर रोजी 5 ते 10 पट वाढलेल्या घरटॅक्स विरोधात आज दर्यापूर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। दर्यापूर बंदचे आवाहन करून करवाढीला जोरदार विरोध करण्यात आला। या ठिकाणी व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविला। दर्यापूर पालिकेने घरटॅक्स मागणीत वाढ करत तब्बल 5 ते 10 पटींनी कार्यवाही केली। मागील वर्षाच्या तुलनेत यंदा केलेली घसघशीत करवाढ आर्थिकदृष्ट्या सामान्य जनांच्या आवाक्याबाहेर असल्याने संपूर्ण शहरात या विरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या। वाढीव कराच्या विरोधात नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे तक्रारी करणेही सुरू केले होते। कर आकारणीत अंदाजे 10 ते 20% वाढ अपेक्षित असताना तब्बल 500% वाढ झाल्याने सर्वत्र असंतोषाचे वातावरण तयार झाले। धार्मिक स्थळांनाही या वाढीव कराचा फटका बसला। परिसरातील शैक्षणिक संस्थांना मोठ्या प्रमाणात वाढीव कर आकारणी करण्यात आली आहे। चंद्रभागा नदीच्या पूरग्रस्त रेड झोनमध्ये येणाऱ्या भागांनाही सवलत न देता तुघलकी नियमाप्रमाणे 5 ते 10 पट घरटॅक्स लावण्यात आला। याबाबत सर्वत्र विरोधाचे पडसाद उमटत असून पालिकेतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आघाडीने विरोध दर्शवित दर्यापूर बंदचे आवाहन केले। त्यास पाठिंबा देत दर्यापुरातील शिवसेना, मनसे, युवा एकता संघटना, प्रहार यासह विविध स्थानीय संघटनांनीही पाठिंबा दिला। दर्यापूरच्या गौरक्षक चौकातून निघालेल्या सर्वपक्षीय मोर्चाने पालिकेच्या हिकेखोर धोरणाचा निषेध करत वाढीव घरटॅक्स मागे घेण्याच्या मागणीने निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले। यावेळी सुधाकर भाळसाकडे, अरुण गावंडे, अनिल जळमकर, बळवंत वानखडे, डॉक्टर दिनेश म्हाला, रवींद्र गणोरकर, मनोज तायडे, दत्ता कुंभारकर, अरुण पाटील गावंडे, गोपाल अरबट, सुनील गावंडे, दिवाकर देशमुख, ॲडव्होकेट अभिजित देवके, अनिल गवई, ॲडव्होकेट निशिकांत पाखरे, रुपेश मलिये, शशांक धर्माडे, शिवाजी देशमुख, रवी पाटील कोरडे, संदीप गावंडे, रवी राजपूत, भानुदास काठोडे, शिवानंद चव्हाण, चंदू शेवणे, महेश कुरडकर, बापू साबळे, दिलीप चव्हाण यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते।
दर्यापूर नगरपालिकेचा जो हा कर वाढ झाला आहे याच्यात 100% वाढ केली. त्याच्यात लेआउट त्याच्यानंतर गावठाण हा कुठलाच फरक न ठेवता सरासरी त्यांनी लेआउटचाच दर लागू केलेला आहे सरसकट. त्यानंतर त्यांनी म्हणजे कुठला नियम हे ते तपासत न घेता सर्वेला बेदुद्ध अशी भाववाढ केली आहे आणि त्याची अपील म्हणून 10% कमी होणार आहे. 100% वाढून 10% कमी करून हा त्याचा पर्याय नसू शकते. त्यासाठी आम्ही काँग्रेसची सगळी मंडळी इथे जमलेलो होतो. नांदगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बिजिलांड येथे काही दिवसांपूर्वी एक दुचाकी व मोबाईल फोन चोरी गेल्याची घटना घडली होती. या घटनेची पोलीस कसून चौकशी करत होती. गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांना या चोरांचा सुगावा लागताच शहर कोतवाली पोलिसांनी आझादनगर येथे सापळा रचून चोरीचा आरोपी जावेद खान हफीज खान याला दुचाकी व मोबाईलसह अटक केली. पोलीस सूत्रानुसार हा आरोपी चोरीचा माल परस्पर विकत होता. पुढील तपास पोलीस करत आहे. दैनंदिन कामं करून कोणालाही कंटाळा येतो. अशा वेळेस प्रत्येकाला असे वाटते की मोकळा श्वास घ्यावा. अशा वेळेस संगीत ऐकण्याचे छंद जवळपास सर्वांनाच असतो. शहनाई म्युझिकल ग्रुप नेहमी अमरावती शहरवासियांकरिता रंगारंग म्युझिकल सादर करीत असतो. येणाऱ्या 22 डिसेंबर रोजी शहनाई म्युझिकल ग्रुप पुन्हा एकदा अमरावतीच्या रसिकांसाठी शंकर जयकिशन नाईट घेऊन येत आहे. या कार्यक्रमात शंकर जयकिशन या गाजलेल्या संगीतकार जोडीद्वारा संगीतबद्ध गीतांची मेजवानी रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे. यापूर्वी देखील शहनाई म्युझिकल ग्रुपने ये शाम मस्तानी, यादे रफी, पंचम नाईट, लक्ष्मीकांत प्यारेलाल नाईट असे बरेचसे कार्यक्रम सादर केले आहे. शंकर जयकिशन नाईट या कार्यक्रमामध्ये अमरावतीचे कलावंत गायक जयंत वाने, चंद्रकांत पोपट, डॉक्टर राजकुमार, दिनकर पांडे, श्रीरंग कुर्रेकर, दीपक सुतवणे आदी कलावंत आपली सूरमधुर प्रस्तुती देणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत यावेळी देण्यात आली. दिसंबर 2017 शाम 6:30 बजे शहनाई म्यूजिकल ग्रुप की तरफ से शंकर जयकिशन नाइट का आयोजन किया गया है, जिसमें इस हिंदी फिल्म जगत के प्रसिद्ध संगीतकार शंकर जयकिशन जी, इनके करीब 450-500 फिल्मों को इन्होंने संगीत दिया है और बहुत ही बेहतरीन सुमधुर संगीत इन्होंने दिया है. उसमें से कुछ चुनिंदा गाने लेकर हम शहनाई ग्रुप के सभी सदस्य, जो कि हम सब लोग शौकीन कलाकार हैं, इसमें से कोई भी प्रोफेशनल कलाकार नहीं है, जिसमें सर्विस वाले हैं, व्यापारी है, इस प्रकार से हम लोग ये कार्यक्रम आपके सामने शुक्रवार के दिन लेकर आ रहे हैं. कार्यक्रमाच्या आयोजकांनी या कार्यक्रमाद्वारे कॅन्सरग्रस्त 2 रुग्णांना चंद्रकांत पोपट यांच्याकडून आर्थिक मदत देण्याचे तसेच कार्यक्रमांच्या माध्यमातून राजेश मिश्रा, राजेंद्र डफळे, निखिल नस्करी या रुग्णांना देखील आर्थिक मदत देण्याचे यावेळी सांगण्यात आले. जैसे कि हम हर वक्त हर 2-3 महीने में एक कार्यक्रम लेते हैं, लेकिन सिर्फ एक लोगों को मनोरंजन तक ही सीमित ना रहते हुए हम शहरवासियों के लिए एक क्या बोलेंगे सामाजिक दायित्व जो है वो भी हम निभाते हैं हमारे शहनाई ग्रुप की तरफ से. तो इस वक्त हम इस कार्यक्रम में राजेश जी मिश्रा, इनके 2 बच्चों को थैलेसीमिया के इलाज के लिए और ऑपरेशन के लिए 15,000 की राशि प्रदान कर रहे हैं. उसी तरह राजेंद्र डफले, जो कि जिनको कैंसर है, उनकी दवाई के लिए 5,000 की राशि प्रदान कर रहे हैं. आजच्या युगात विज्ञान तसेच नवीन शास्त्राची वेगाने प्रगती होत आहे. यासाठी योग्य मार्गदर्शन व शिक्षणाची गरज आहे. कसे व किती चांगले प्रयोग करता येईल याचे धडे आजकालचे विद्यार्थी घडत आहे. याच अनुषंगाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे येणाऱ्या 19, 20 व 21 डिसेंबर रोजी AV हॉलमध्ये नवीन शास्त्रज्ञ यांची 3 दिवसीय कार्यशाळा ठेवण्यात आली आहे. या कार्यशाळेमध्ये भारतासह इतर प्रांतातले 280 विद्यार्थी शास्त्रज्ञांनी या चर्चासत्रात विषयात सहभागी घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दिवसेंदिवस अमरावती शहरामध्ये चोरींच्या घटनेमध्ये वाढ होत असून चोरटे बिनधास्तपणे कोणाचाही धाक न घेता चोरी करत आहे. कधी घरफोडी करून लाखोंचा माल लंपास करतात, तर कधी चिंदी चोर बॅटऱ्या किंवा किरकोळ साहित्य लंपास करतात.
अशाच प्रकारची चिंधीचोर घटना सिटी कोतवाली पोलीस ठाण्या हद्दीत घडली। सिटी कोतवाली पोलिसांनी बॅटरी चोरीच्या आरोपीला सापळा रचून त्याला गुलिस्तान नगर परिसरातून अटक करण्यात आली। अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव जाकीर खा इब्राहिम खान असून पोलिसांनी आरोपींकडून 7,000 रुपये किमतीची बॅटरी जप्त केली आहे। मागील काही महिन्यांपासून भर दिवसात चेन स्नॅचिंगच्या घटना बिनधास्तपणे घडत आहेत, ज्यामुळे पोलीस प्रशासनाचे नाकी नऊ आले आहे। चेन स्नॅचर हे वृद्धांना जास्त टार्गेट करत असल्याचे निदर्शनात आले असून पोलीस या चोरट्यांचा शोध घेत असल्याची माहिती आहे। चेन स्नॅचिंगच्या 2 अलग अलग घटना राजापेठ व गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या। मिळालेल्या माहितीनुसार गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कर्डेनगर परिसरात रजनी विष्णू केळकर या 70 वर्षीय वृद्धेचे 15 ग्रॅम मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकले। तसेच राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गोंडबाबा परिसर येथे असलेले प्रीत रेसिडेन्सी समोरून राजकुमारी बन्सीलाल लुल्ला या 60 वर्षीय वृद्धेचे 15 ग्रॅमचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकले। या दोन्ही घटनेमध्ये 2 चेन स्नॅचर एका दुचाकीने आले असल्याचे व दोघांच्याही चेहरे रुमालाने झाकून असल्याचे सांगण्यात आले। सदर प्रकरणात दोन्ही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहे। 21 जानेवारी रोजी श्री संत गजानन महाराज भक्त परिवार महापारायण समितीने शेतकऱ्यांवरील संकटे दूर करण्यात व जागतिक अशांतता दूर करण्यात प्रार्थना म्हणून महापारायण समितीने आयोजित केलेल्या 21,000 भक्तांच्या एकदिवसीय श्री गजानन विजय ग्रंथ महापारायण सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे। आतापर्यंत महापारायणाकरिता 18,972 भक्तांची नोंदणी पूर्ण झाली आहे। देश विदेशातून यामध्ये नोंदणी सुरूच आहे। महापारायण सोहळ्याकरिता 3,000 शेतकऱ्यांची सुद्धा नोंदणी झाली असून संपूर्ण शेगाव संस्थांच्या धर्तीवर हे पारायण होणार आहे। या महापारायण सोहळ्याचे आयोजन नियोजन सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी समितीने विविध समित्या तयार केल्या असून त्यात समन्वय समिती, पारायण स्थळ व्यवस्था, पालखी शोभायात्रा, निवास व्यवस्था, सेवेकरी, व्यासपीठ व पूजा, स्वागत समिती, ग्रंथ वाटप, वाहतूक, वैद्यकीय सेवा, वाहनतळ, पाणी पुरवठा व स्वच्छता सुरक्षा, पादत्राण व्यवस्था, महाप्रसाद वितरण, प्रकाश व्यवस्था, सूचना व नियंत्रण, सजावट अशा समित्या तयार करण्यात आल्या आहेत। सोहळ्यात सेवेकरी, सर्व निवासस्थाने, रोडवर दिशादर्शक म्हणून पारायण स्थळ, भांडारगृह, चौकशी कक्ष, पाणी पुरवठा, पादत्राणे, दवाखाना व इतर सर्व ठिकाणी सेवा देणार आहेत। पारायणस्थळी निमाया डॉक्टर संघटनेचे 100 चमू, वैद्यकीय व्यवस्था, सर्व औषधोपचारासह विनामूल्य सेवा श्रींच्या चरणी दाखल करणार आहेत। दिनांक 1 जानेवारी 2018 रोजी गजानन महाराज भक्त परिवार पारायण समिती ने शेतकऱ्यांवरील संकट दूर करण्यासाठी किंवा जागतिक अशांतता दूर करण्यासाठी महापारायण समितीचं आयोजन केलेलं आहे। त्या ठिकाणी 21,000 भक्त पारायण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। आजपर्यंत त्याची जय्यत तयारी भव्यदिव्य प्रमाणात सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत 18,972 भक्तांची नोंदणी पूर्ण झाली असून देश विदेशातून अनेक प्रकारची नोंदणी अजूनही सुरूच आहे। पारायण सोहळ्याकरिता जवळपास 3,000 सेवेकरांची नोंदणी सुद्धा सुरू आहे।